याच्या अगोदर आपण जर पाहिलं असेल खानाव अलिबाग संघाने 2 सामने जिंकलेले आहेत आणि इथे आपण पाहिलं असेल घाटलगाव संघाने एक सामना जिंकलेला आहे, बामणडोंगरी एक सामना जिंकलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण बघतो घाटलागाव घाटलागाव संघाने मात्र पहिल्या मॅच मध्ये करत पाहिलं असेल मांडा संघाला इथे मात्र पराभूत केलेला आहे. खूप चांगला त्यांचा खेळ पहिल्या मॅच मध्ये राहिलेला, मात्र इथे जर आपण पाहिलं असेल तर बामणडोंगरी संघासमोर आता त्याला मात्र चांगली कामगिरी इथे करावी लागेल. 4 ओव्हरची मॅच याची नोंद आपण घ्या. सलामीची फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बामणडोंगरीचे एका बाजूला संदेश गोंधळी आणि आर्यन नाईक ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तर गोलंदाज झालेला आहे. घाटलागाव संघाची गोलंदाज झालेले आहेत. दुर्वेश पाटील पहिल्या षटकासाठी पहिल्या ओव्हरसाठी आलेले आहेत आणि आज कॉम्बॉक्स मध्ये आपण पाहिलं असं सगळ्यांना खळखळून असण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे दशरथ पाटील यांनी. आज कोण झोपला सुद्धा नाही आहेत, सगळे जागे आहेत आणि त्यांचा आवाज ऐकण्यासाठी सर्व प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित सर्वांचं आपण इथं स्वागत करूया. चला सामन्याला 17 होईल सुरुवात. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आलेले आहेत आणि पहिला चेंडू होती ते एक चांगलासा फटका आपण पाहिला असेल लॉंगांच्या दिशेने जातोय, चौकारी त्याला 4 धावा. आपलं खातं इथे फलंदाज आपण पाहतोय संदेश गोंधली यांनी आपलं खातं उघडे केले, मात्र या चेंडूवरती देखील चांगलासा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला. जमीन लगतचा फटका एक मात्र पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय. या चेंडूवरती मात्र आपण पाहिलं असेल खूप चांगली रनिंग बिगिन द विकेट इथे पाहायला मिळाली. चांगला तालमेल या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळाला. 2 धावा या चेंडूवरती आलेले आहेत. संदेश गोंधली एक आक्रमक असा खेळाडू आपण पाहिलं असेल आणि रात के कातील असं म्हटलं तर या टीमला की बामणडोंगरी. मात्र पाहूया या ठिकाणी खूप चांगला खेळ त्यांचा राहिला पहिल्या मॅच मध्ये. एसएस फोर्ट डिगोडे संघाला मात्र या मॅच मध्ये त्यांनी पहिल्याच फेरीमध्ये पराभूत केलं होतं. इथे मात्र चांगला चेंडू टाकण्याला डॉट बॉल आलेला आहे. डॉट बॉलची इथे झाली समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. 3 चेंडू इथे आतापर्यंत गोलंदाजाने टाकलेले आहेत. 3 चेंडूमध्ये 1 चौकार 2 धावा 1 डॉट बॉल. एक चांगली गोलंदाजीचा स्पेल आतापर्यंत राहिलेला आहे. सर्व प्रेक्षकांचं आपण या स्मृती ट्रॉफीमध्ये सर्वांचं स्वागत करूया. आज मात्र मोठ्या संख्येने इथं प्रेक्षक वर्ग होता आणि प्रेक्षक वर्गाला खऱ्या तर आयोजकांना शेवटचा सामना गुलदस्त्यामध्ये ठेवला होता. मात्र पंचाचा वाईट बॉलचा इशारा आलाय. सर्व प्रेक्षकांना वाटत होतं गोरसाहेब बी संघ इथे खेळायला पाहायला मिळेल, मात्र काही कारणास्तव तो संघ शहापूरला खेळतोय त्याच्यामुळे या स्पर्धेमध्ये तो पोहोचू शकला नाही आहे. त्याची दिलगिरी आपण बाई रजनीकांत वाळे आणि कौस्तुभ शेठ यांच्या वतीने सर्व प्रेक्षक वर्गाची आपण दिलगिरी व्यक्त करूया मागरू. खरोखर संघ या ठिकाणी आज या स्पर्धेमध्ये खेळू शकला नाही आहे. मात्र त्याच्या विरुद्ध आपण पाहिलं त्यांच्या बदल्यात दुसरा संघ इथे खेळलेला आहे. घाटलागाव वाईन वेली आपण त्यांना व्हाईट कार्डची एंट्री दिली आणि चांभारणीच्या जागेवरती खानाव इथे आलेत आणि खानाव आपण पाहिलं असेल तेही व्हाईट कार्ड एंट्री घेतलेली आहे आणि त्यांनी सुद्धा इथे 2 सामने जिंकलेले आहेत. मात्र आजच्या 4थ्या रात्रीमधून कुठला संघ असेल, पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिलं असेल खूप चांगली मॅच होईल. बामणडोंगरी संघ सुद्धा आपण पाहिलं असेल खूप चांगला संघ आहे. बऱ्याचशा पारितोषिक या संघाने पटकावलेले आहेत आणि इथे मात्र या चेंडूवरती रिवर्स केला. सूचीचा फटका गलीमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा पंबल पाहायला मिळाला. चेंडू फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार इथे आलेला 4 धावा. नशिबाचा म्हणून या चौकार इथे मिळालाय बामणडोंगरी संघाला.
चुस्की मात्र या ठिकाणी मात्र आपण वर्ष माहिती इथं स्टेजवरती चहा आलेला आहे. चहाचा सगळ्यांनी आनंद घेतलेला आहे. आणि या चेंडूवरती आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ते 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. चौकार आले 4 धावा. आणि कॅमेरामॅनने सुद्धा एक ठिकाणी चांगलं चित्र दिलं. नाही नाही, चेंडू घेण्यासाठी आले होते. चेंडू घेण्यासाठी आले होते, माफ करा. नाही नाही, ते उभे होते. चेंडू घेण्यासाठी गेले मात्र त्याचा पाय तिथे घसरलेला, त्याच्यामुळे ते तिथे पडलेले. आता चौकार इथे आलेले 16 धावा लागल्या धाव फलकावरती. इथे मात्र आपण पाहिले असेल बामण डोंगरे संघाला आता कमी धावसंख्येवरती घाटलागाव संघाला मात्र इथे रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. कमीत कमी धावसंख्या जशी कशी जाईल तो आता गोलंदाजांना प्रयत्न करायला लागतील. पहिल्या षटक इथे समजा पहिल्या षटकामध्ये चांगली दमदार सुरुवात आली 16 धावसंख्येची. षटक क्रमांक दुसरं हिरेन. मात्र हिरेन आलेल्या दुसऱ्या ओव्हरसाठी राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करता मात्र या चेंडूवरती जागा बनवली. पाहूया एक धाव पूर्ण केलेली, चांगला क्षेत्ररक्षण तिथं झालेले आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न डायरेक्ट गोटीने बघा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि कदाचित महागुरू या ठिकाणी जर चेंडू मिस्टेक झाला तर चौकार होऊ शकला असता. आणि कदाचित चेंडूची पेकी सुद्धा या ठिकाणी चुकीच्या एंडला झाली आहे. ते गोलंदाजच्या एंडली जर पेकी झाली असती तर कदाचित विकेट मिळाली अशी शक्यता होती. मात्र नशिबाची साथ मिळत नाही. 2 धावा इथे या चेंडूवर दिल्या. 18 धावा लागल्या धाव फलकावरती. किपर जॅकेट आहे का आपलं पंच बघा, त्यांच्याकडे जॅकेट असेल तर काढा काढा नका. त्या ठिकाणी समोरच्या टीमचं ऑब्जेक्शन असेल तर असं करू नका. चला अशा इसार वर्षामध्ये त्यांच्या अंगामध्ये असेल. आणि स्पर्धेचा देखील नेम तेच आहेत का तुमच्यासाठी कंपल्सरी ड्रेसिंग कंपल्सरी चेसिंग हे स्पर्धेचे नेम आहेत. आणि ओम साई जीवदानी बामण डोंगरी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण बघतोय घाटलागाव संघाचे संघ मालक प्रभाकर शेठ पाटील. अतिशय क्रिकेटवरती त्यांचा प्रेम आहे आणि खूप चांगला त्यांचा क्रिकेटवरती आपण पाहिलं असतं त्यांचं प्रेम असतं. आणि त्यांचा सन्मान आपण इथे या व्यासपीठात करूया. प्रभाकर दादा पाटील आपला सन्मान इथे शुभ सन्मान इथे केला जाईल. तर मॅच पाहतात मात्र वाढू थांबा थोडंसं विनिंग ब्रेकमध्ये त्यांचा आपण सन्मान करूया. आणि त्यांचाच घाटलागाव हा संघ आहे, त्यांनी एक सामना मात्र चांगला इथे जिंकलेला आहे. मांडा संघाला पराभूत केला. मात्र इथे चांगला चेंडू 11 लाईन केल्याचा प्रयत्न केला तर चेंडू आणि बॅटचा कुठला संपर्क निर्माण इथे झाला नाही. धाव संख्येवरती आपण पहिले सैल इथे स्थिर आहे त्या 18 या अंकावरती. संदेश गोंडले केल्या 7 चेंडूमध्ये 8 धावावरती. तर आर्यन नाईक खेळत आहे, त्यांनी 2 चेंडूचा सामना केला 8 या धावसंख्येवरती. आणि आर्यन नाईक ISPL मध्ये सगळ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आता खेळून आलेला आहे. म्हणजे त्याचा आता कॉन्फिडन्स लेवल थोडासा मागूर वाढला असेल. आणि ज्यावेळेस मोठी स्पर्धा तुम्ही एका वेळेस खेळत असतात ना त्या गावाचा त्या परिसराचा आपल्या पनवेल विभागाचा नाव खूप आपण अभिमानाने सांगत असतो की हा खेळाडू आमच्या गावातील आहे. आपल्या रसायनी परिसरामध्ये आपण पाहिलं असं किरण पवार, रजत मुंडे, आपण उमरलीचे साहिल लोंगले यांना सुद्धा पाहिलेलं आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं असेल आर्यन नाईक यांचीसुद्धा या वर्षामध्ये पहिल्यांदाच मला असं त्यांची निवड झालेली आहे. आणि लोधुलेचे आपले बंटी भद्रिके असे बरेचसेच खेळाडू आपण याच्या मोठ्या स्पर्धेमध्ये जाऊन आपल्या प्रथमच फादर पुंडेवालचा तेही देखील तिथे खेळलेले आहेत. पुंडेचा अमित नाईक एकाडगरचे असे बरेचसेच खेळाडू. आणि आपण ज्या लिंकला ज्या ठेवत असतो ना त्याचा उद्देश एक असतो की त्याच्यातून चांगला खेळाडू घडावा, एक चांगल्या उंची पातळीवरती जावा. बरेचसेच खेळाडू तिथे ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत. आणि त्या आपण पाहिलं असेल मोठ्या मॅचमध्ये खेळल्यानंतर ग्रामीण मॅच त्यांना कमी खेळायला मिळत आहेत. इथे मात्र चांगलासा चेंडू जमीन नकाचा फटका, चांगला क्षेत्ररक्षण या चेंडूवरती झालेला आहे. सिंगल मात्र प्राप्त झाली आहे. क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं झालेलं आहे.
आणि 20 धावा बघा लागेल धाव फलकावरती. 4 ओव्हरची मॅच मागूर असेल आणि या दुसऱ्या षटकातील शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी असेल. तो गोलंदाज हिरेन खेडकर. हिरेन खेडकर जे दुसऱ्या ओव्हरसाठी आलेले आहेत. चांगली गोलंदाजीचा स्पेल त्याचा राहिलेला आतापर्यंत. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. इथे मात्र धावसंख्येत पूर्ण अंकुश ठेवलेला आहे. इथे मात्र चांगलासा चेंडू जमीन लगतचा फटका. स्क्वेअर लेगमध्ये चेंडू जाता एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी कुठला प्रयत्न इथे केला जात नाहीये. दोन्ही फलंदाजांना उभं लागला का शेवटचा हा चेंडू या षटकातील. इथून मात्र चांगला खेळ सुरू आहे आणि चांगला गुड कमबॅक आपण होऊया या षटकामध्ये. 21 धावा 2 षटकाच्या समाप्ती धावफलकावरती आल्या. पहिल्या षटकामध्ये आल्या 16 धावा आणि या षटकामध्ये आल्या त्या 5 धावा. खूप चांगली गोलंदाजी स्पेल राहिलेला आहे. आता उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी असेल. प्रभाकर दादा आमच्या या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं आपण इथे स्वागत करूया. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असं त्यांचे बरेचसे संघ पॅक ते करत असतात आणि क्रिकेटवरती त्यांचा खूप प्रेम आहे आणि प्रत्येक संघाला ते नेहमीच पुरस्कर्ते म्हणून आपण त्यांना पाहिले. पॅकरच्या भूमिकेवर ते नेहमीच असतात. त्यांचंही आपण स्वागत करूया. आता इथे पाहूया आजच्या दिवसामध्ये टॉप 5 मध्ये कुठला संघ जाईल. पहिल्या दिवसामध्ये आपण बातान संघाला पाहिला. त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल वहाल संघ. कालच्या रात्रीमध्ये आपण सूर्यदेव बातान संघाला पाहिला आणि आज कुठला संघ असेल. बामण डोंगरी संघ असेल, या ठिकाणी खानाव अलिबाग संघ असेल की घाटला गाव असेल. मात्र येणारी काल आणि वेळ थोड्याच वेळामध्ये आपल्याला इथे चित्र स्पष्ट होईल. मात्र आपण पाहिलं खानाव संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. एकच सामना त्यांना इथे खेळायचं आहे. मात्र या मॅचमध्ये आता पाहूया दोन्ही संघाच्या दरम्यान खूप चांगला खेळ राहिला. 2 षटकं संपली आणि 21 धावा लागले ते बामण डोंगरीच्या धावफलकावरती. गोलंदाज शुभम जाधव. शुभम जाधव तिसरं षटक इथे त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे. प्रेक्षक वर्ग असं वाटतं महागुरू कमी नाहीत, मात्र बरेच प्रेक्षक आहेत, दर्दी प्रेक्षक आहेत. अजूनपर्यंत प्रेक्षकांनी इथे तुडुंब असं भरलेला मैदान आपण पाहतोय. भाई रजनीकांत वाडी आणि कौस्तुभ शेठ माळी यांचं आपण पाहिलं असेल. मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा. मात्र या चेंडूवरती केलेलं आक्रमण स्टँडर्ड डिलेवर चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकाराला 6 धावा. मोठ्या फटक्याची गरज होती. पुन्हा एकदा तेच प्रयत्न झाले. मात्र इथे पाहूया एकदा तो पूर्ण केले. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न या ठिकाणी कदाचित असफल पाहायला मिळतील. मात्र फलंदाज या चेंडू होतील रनआउटच्या स्वरूपानं बाद. पहिला फलंदाज बाद झालेला आहे आर्यन नाईक रनआउटच्या स्वरूपानं. आता दाखल होतील. मात्र गोलंदाज आपण पाहिलं असं पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्यांना मिळाला होता आणि पारितोषिक सुद्धा त्याला चांगले मिळाले होते ते शुभम पाटील इथे आलेले आहेत. मात्र गोलंदाज शुभम जाधव या ठिकाणी आपण पहिल्या चेंडूवरती षटकाराचा मार खाल्ला. त्याच्यानंतर आली सिंगल आणि रनआउटची विकेट. कमबॅक केलेला आहे आणि एक विकेट मात्र जी घ्यायची होती ती विकेट देखील प्राप्त केली. ब्रेक थ्रू देण्याची गरज होती. तो पहिला फलंदाज आर्यन नाईकच्या रूपाने बाद घेतो फलंदाज. मात्र या चेंडूमध्ये संदेश गोंधली. मात्र या चेंडूवरती एक स्टायलिश फटका खेळत असताना जागा बनवले आणि आलेला माहिती षटकार. सात बाईक्स आणि 14 बायसिकल्स. एक मोठा खेळाडू आपण पाहतोय संदेश गोंधली आणि त्यांच्या बॅटच्या साईडने षटकार आल्याने 34 धावसंख्या होती. आता आपण पाहतो बामण डोंगरी संघाला इथे आपण 34 धावसंख्या होते. पाहतो 1 बाद 34. आतापर्यंत आपण पाहिलं तर 12 चेंडूचा सामना केला. 23 धावसंख्या होते. फलंदाज संदेश गोंधली फलंदाजी करत असताना हा देखील चांगलासा चेंडू जागा बनवून करण्याचा प्रयत्न केला जातो. गलीमध्ये चेंडू जातोय.
मात्र एक धाव सिंगल या चेंडूती रोखायला हवी होती, कारण क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं. मात्र इथे आपण पाहिलं त्याची संधी मिळाली. मात्र संदेश गोंधळी बघा नुसता चौकात षटकार म्हणजे क्रिकेट नाही मागरू, सिंगल डबलला तितकंच महत्त्व ते देत आहेत. आणि आपला धावफलक जे आहे ना, धावफलक सुद्धा चांगला हलतं ठेवलेला आहे. आणि 35 धावा इथे लागल्या त्या धावफलकावधी. 4 ओव्हरची ही मॅच आहे, हे त्यांना ठाऊक आहे, हे त्यांनी ओळखलेलं आहे. आणि जेणेकरून एक मोठा टार्गेट कसा सेट केला जाईल त्याच्यासाठी मात्र प्रयत्न करतायत. 35-35 अजून एक वर बाकी आहे. मात्र इथे हा चांगलासा चेंडू बघा, कीपर आवाज तिथे येतोय, मात्र चेंडूची फेकी होत नाहीयेत. मात्र इथे 2 धावा संदेश गोंडली आणि आपण म्हणतो शुभम पाटील यांच्या माध्यमातून पूर्ण केले जात आहेत. आणि या 2 धावसंख्येच्या बरोबर 37 धावा. हळूहळू का होईना मात्र संघाच्या धावसंख्येने आकार चांगला घेतला. पहिल्या षटकामध्ये आल्या 16 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या फक्त 5 धावा. आणि या षटकामध्ये आपण बघतो शुभम जाधव ज्यांनी आतापर्यंत 16 धावा खर्च केला, तर ग्राउंडची विकेट त्यांना मिळाली आहे, सांघिक विकेट. आता थोडासा मागडा ठरला हा गोलंदाज शुभम जाधव. इथे मात्र गलीमध्ये चांगला क्षेत्ररक्षण इथे होतोय. एक धाव मात्र या चेंडू सिंगल आलेली आहे. आणि षटक क्रमांक बघा, मला असं वाटतं तिसरं समाप्त, 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा. 38 लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट विकेट डाऊन तो आपण पाहिला असेल आर्यन नाईक. सौरभ कुंभार यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं आपण स्वागत करूया. त्यांना विनंती आपण सर की आपण व्यासपीठात यावं. सर्व मान्यवरांचं आपण सरचे स्वागत करूया. आज महागुरु जर आपण पाहिलं असेल सगळ्यात आपण सुरुवातीला इथं मान्यवरांची एवढी गर्दी होती ना व्यासपीठावरती, सगळे आपले पाहिले असेल माली परिवाराचे आमचे सोयरे मंडळी होते, पाहुणे मंडळी होती, आपल्या मनसेचे कार्यकर्ते ते देखील होते. आणि आपण पाहिलं असेल या स्टेजवरती जागा नव्हती, एवढे प्रेक्षक आपण पाहिलं असेल मान्यवर उपस्थित होते. उद्या मात्र इथे जागा कमी पडणार आहे या स्टेजवरती. मात्र पाहूया, 3 षटकं संपली, 38 धावा लागल्या धावफलकावधी. शेवटचा षटक इथे गोलंदाज आलेला आहे सागर गावडे. बघूया लेग कटरचा हा गोलंदाज आहे. बट्टरने मात्र कटर असे चेंडू करत असतं नेहमीच. एक धाव या चेंडूवर त्याला सिंगल. 39 सागरचा पहिला चेंडू मात्र समाचार चांगला घेतलेला आहे. आता स्ट्रायकर एंड होती फलंदाज संदेश गोंधळी. 13 चेंडू 24 धावा आतापर्यंत आपल्या संघासाठी उपयुक्त त्यांनी बनवलेले आहेत. मात्र इथे मात्र जागा बनवून हा चेंडू आपण पाहिला असेल गॅसमध्ये ढकललेला आहे. इथे मात्र क्षेत्र खाली होता आणि संदेश गोंधळी यांच्या बॅटमधून हा चौकार आलेला आहे. 4 धावा. धाव देखील सहजरित्या पूर्ण इथे झालेली आहे. संदेश गोंधळे मात्र आपण पाहिलं असेल धावण्यामध्ये पटाई बऱ्याचसा आपण पाहिलं असेल पहिली धाव एवढं तेजीमध्ये घेत आहेत ना, तर दुसरी धाव घेण्यासाठी महागुरु त्यांना सोपं होत आहे आणि तेच केलं जातं. या 2 धावसंख्येबरोबर 45 धावा लागले धावफलकावरती. 1-45. सागर गावडे तिसरा चौथं षटक टाकतोय. 3 षटकं संपलं. मात्र या चेंडूवरती फटका फसला जातो. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षण तिथे मात्र खूप चांगला झेल टिपत असताना दुसरा फलंदाज इथे बाद झालेला आहे. दुर्यश पाटील यांनी टिपलेला हा झेल. पहिली भेट आपण पाहिल्यास तर बामणडोंगरीच्या मैदानावरती, त्यामुळे समोर मात्र स्पर्धेचे मुख्य आयोजक होते आणि त्यांचा संघ आपण पाहतो इथे चांगली कामगिरी आता करत असताना 45 धावा लागल्या धावफलकावधी.
शेवटचा षटक प्रगती पाहता शेवटच्या षटकात आता उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी असेल. 4 चेंडू आत्तापर्यंत समाप्त झाले. 4 चेंडू आतापर्यंत खूप चांगले टाकलेले आहेत ते सागर गावडे या गोलंदाजानं. आणि आता शेवटचे निर्णायक आता 2 चेंडू या षटकातील बाकी असतील. आणि या 2 चेंडूमध्ये जर का चांगली गोलंदाजी आली, कमीत कमी धावा आल्या, तर किमान 50 धावसंख्येच्या आतमध्ये इथे बामणडोंगरी संघाला रोखलं जाईल. मात्र पाहूया नवीन आलेले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय भानुदास म्हात्रे. भानुदास म्हात्रे मात्र आपण पाहिलं असेल रणमशीन हे भानुदास म्हात्रे. आणि या चेंडूवरती भानुदास म्हात्रेनं आल्या प्रहार केला, त्याच्यावरती आक्रमण केलं आणि आपण जो उल्लेख केला होता 50च्या आत रोखलं जाईल. मात्र भानुदासाला हा षटकार 51 धावसंख्या ते घेऊन गेलेला आहे तो बामणडोंगरी संघाला. थँक्यू धन्यवाद डीजे मास्टर. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. चला डीजे मास्टर तुम्ही थोडे शांत व्हा, कारण का एक चेंडूचा खेळ बाकी आहे. नंतर सत्र इथे आहे. पहिले सत्र समाप्त होईल, नंतर तुम्हाला मात्र या ठिकाणी डीजे वाजवण्यासाठी आम्ही संधी देणार आहोत. मात्र युनिंग ब्रेकमध्ये आपण परेश आपण या ठिकाणी पाहुण्यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. प्रभाकरजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान युनिंग ब्रेकमध्ये इथे केला जाईल. मात्र पाहूया आता शेवटचा एक चेंडू बाकी आहे षटकातील. आणि या चेंडूवरती देखील केलेला भानुदास यांनी आक्रमण आणि 2 चेंडूचा चांगला समाचार घेतला आणि या 2 चेंडूमध्ये 12 धावा केल्या. आणि या 2 चेंडूवरती 12 धावाल्या ते संघाच्या धावसंख्येला चांगली आकारणी आलेली आहे. 57 धावा लागल्या धावफलकामध्ये. 58 धावसंख्येची गरज आहे 24 चेंडूमध्ये घटला गाव संघाला. या ठिकाणी आपण प्रभाकर पाटील साहेबांचा दक्ष आपणा सुमण्यात असेल प्रभाकर पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण आपल्या सोबत सगळं प्रभाकर पाटील साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठात केला जातोय. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल कॉम्बॉक्समध्ये खऱ्या सर्वांना खळखळून असण्यासाठी त्यांनी भाग पडलं ते आपण पाहिलं असेल. करावाचे आमचे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे एक मराठीचे उत्कृष्ट समालोचक दर्शनजी पाटील त्यांनी देखील आज या स्पर्धेमध्ये खूप चांगलं समालोचन केलेलं आहे. आणि इथे मान्यवरांचा शुभ सन्मान झाले. प्रभाकर आता आपला सुनेत्याच्या आता आपल्या स्थानावरती स्थानपट बाबा. द्वितीय क्षेत्रामध्ये आता गरज असणार आहे ते गाठाला गाव संघाला 24 चेंडूमध्ये 58 धावसंख्येच्या. मात्र कॉम्बॉक्समध्ये 14.5ची सरासरी असेल. आणि कॉम्बॉक्समध्ये आता जॉईंट होतील महागुरू दर्शनजी पाटील. धन्यवाद पॅडी. चला धन्यवाद. 14.5 धावांचं टार्गेट. इक्वेशन समीकरण अस्किंग रन रेट 58 धावांची गरज. तर शुभम मालुसरे मद्रास फॉर्म मध्ये. यस ओम साई जीवदाने बामणडोंगरी बघा घाटले गाव जे आमचे प्रभाकर पाटील कसलगड गावचे अतिशय दमदार व्यक्तिमत्व. त्यांनी ही टीम पुरस्कृत लॉन्च केलेली आहे. चला वैकुंठ वाशी स्वर्गीय शंकर शेठ माळी चषक 2026 हे दमदार आयोजन
कासपची ही स्पर्धा अतिशय चांगलं सॉन्ग जे हेमंत मडा आणि आमच्या सपनाताई रावते यांचा हा जबरदस्त आवाज. खरं म्हणजे आदिवासी बांधव आहेत बघा. तारप्याचा जो जे वादन आहे बघा तारप्यावर, त्याकडे म्हणजे धाकल्या धिंडा याला पद्मभूषण किताब मिळालेला आहे. चला 14.5 धावांची गरज. पहिला जोडा, पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण. सलामीची जोडी मैदानामध्ये तैनात. विशाल पांचाळ आणि सर्वेश. 58 धावांची गरज आहे. टार्गेट नक्कीच आदित्य पाटील संघाचा पहिला जबरदस्त गोलंदाज, ज्याने 2 सामन्यामध्ये कमालीची गोलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघाला नेहमी त्रस्त. चला स्पीडअप करा प्लीज. कृपया खानाव संघाचा कॅप्टन या इथं हजर राहा, कारण आजच्या रात्रीतली ही शेवटची मॅच. जो जिंकेल तो उद्या नाही म्हणजे किती टॉप 5. ओहो यस, जोरचा फटका महाराज आहे. 1 धाव मिळेल. संघाची धाव संख्या बिनबाद 1 वन फनान. 58 धावांची गरज. जवळजवळ 14.5 धावा तुम्हाला प्रति षटकामागे ठोकाव्या लागतील. धावा दिली 1. टोटल स्कोर इज 1 फनन. बिनबाद 1 वर. ओम साई शुभम मालुसरे यांची ही टीम. ओम साई जीवदानी बामणडोंगरी त्यांच्या विरोधात प्रभाकर पाटील यांनी हा संघ पुरस्कृत केला घातला. खरं म्हणजे गोरसई त्यांनी येणार होती, परंतु गोरसई मात्र तिकडे अडकली. खटेघर तिथे जी मुरबाडमध्ये स्पर्धा कुठेतरी चालू आहे शहापूरला. ओहो हो, चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा तो स्पेल, ते सातत्य, तीच कन्सिस्टन्सी. पुन्हा एकदा अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी. डॉट बॉल. संघाची धाव संख्या फक्त एनिमेन 1 धाव. कुठल्या प्रकारचं फ्रीडम, स्वातंत्र्य. कासपची स्पर्धा. अरे बिबटे आलेत का इकडे? नाही नाही हे नाही नाही काय म्हणजे बिबटे आणि अतिरेक यांचा नेम नेव बरं की नाही. म्हणून कुठं जास्त जंगलात घुसू नका, नाही तर सामानाला दंश करायचे आणि सामान संपूर्ण डॅमेज करायचे. इकडे बिबटे आहेत. येस, रेल्वेने उडवला. तुमचं सुदैव आहे. ओहो यस, अगेन दॅट शुड बी डॉट बॉल. काय भन्नाट मारा, सुसाट मारा. जबरदस्त स्पेल. 10 गोलंदाजी. फक्त इनमेन आदित्य पाटील 1 धाव. 14.5 धावांची गरज प्रति षटकामागे करायची आहेत. 14.5. आणि हा यस, पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग आणि हा पहिला दमदार षटकार. 6 रन. थँक्यू. जेमेतून लांब आहे. एक मार, नंतर नाही मारले तरी चालतील.
इथंच महाराज ते मारा, घरी जाऊन असेच झोपा होताने. नो टपलिक नो कुछ नाही. 7 धावा 7 पनान. सेवन फनान. धावा झाल्या 7 धावा. टोटल स्कोर इज 7 फनान. अहो चांगला चेंडू पुन्हा आदित्य पाटील. आदित्य पाटीलला जरी चटकार भरला नंतर मात्र कमबॅक करण्याची जी ताकद. अजूनही बॉल बाकी आहेत फक्त इनमिन. एकच बॉल बाकी आहे. धावा दिल्या 8. टार्गेट पाहिजे 14.5. नाही इथं 8 धावा आहेत ना. 2 बॉल बाकी. 2 बॉल्स टू गो. वाईड येस. बघा बॉल 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 बरोबर आठवणार. हो 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 काय गोलंदाजी. कसा चेंडू गेला त्याला देखील समजला ना. अतिशय क्लास गोलंदाजी. बॅट्समन आउट वाटतं. यस काय बोर्ड झाला का. लेग बी फॉर LBW पायचीत. बघा चेंडू बघा कसा. धाव संघ 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सागर गावडे बॅक टू द डगआउट आणि वन डाऊन द फलंदाज आहे. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. आता सागर गावडे आलाय. वन डाऊन द फलंदाज. बॅट्समन झाला फलंदाज सर्वेश. पहिल्या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच. अच्छा अंडर 16 आहे का. ओके 16 वर्ष. सर्वात लहान. अहो अगेन आणि ह्या षटक क्रमांक पहिलं फिनिश. धावा झाल्या 8 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 50 धावांची गरज. 18 मध्ये जवळजवळ आसपास 16च्या पावणे 17. तर धावा होतील. ओमकार नाईक नेक्स्ट बॉलर. 17-18 मध्ये 50 धावांची गरज. 18 बॉल्स टू गो. 50 रन्स रिक्वायर्ड. यस वाईट डिलिव्हरी आउटसाइड द स्टंप. संघाची धाव संघ बघता येईल 9 धावा. 1 बाद 9. 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. याच्यानंतर शेवटची सामना अलिबाग तालुक्यामधील एक बलाढ्य टीम खानाव ज्याने फार मोठ्या संघाला पराभूत केलं आणि त्यांची ही शेवटची मॅच असेल. याच्यातला विजेता संघ तो जाईल अव्वल 5 म्हणजे टॉप 5. टॉप 5 म्हणजे तुम्हाला एक ट्रॉफीचे हकदार. ओहो चॉप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी. खरं म्हणजे ही बामणडोंगरीची खासियत आहे. संपूर्ण स्ट्रॉंग झोन आहे. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल.
मगाशी पहिल्या सामन्यात शुभम पाटील, संदेश गोंधळी अशी जबरदस्त बॅटिंग ऑर्डर. त्याच्यानंतर गोलंदाज आदित्य पाटील असेल, ओमकार नाईक, हो यस पुन्हा एकदा जबरदस्त ऑन राईट, ताकदवर स्ट्रोक मिळेल फक्त एकदा, 100 ज्यादा कुछ भी नाही. संघाचा टोटल स्कोर झाला 10 वर. 16 मध्ये 48 सोलत्रिक, 48 म्हणजे प्रत्येक ना पाहिजे 3 धावा. प्रभाकर पाटील मात्र निघून गेले बीच. त्यांनी बघितलं, कारण ज्यावेळी जत्रा संपते पहिले पाळणेवाले निघून जातात, नंतर जुगारे जातात. त्यांना माहिती आहे काय आता राम नाही, नंतर मग डिग्रीवाले चक्रीवाले, हां नंतर शेवटचा लास्ट मिठाईवाले, कारण त्यांची मिठाई संपत नाही ना. हो हो कॅच का, थांबा थांबा जरा, झेल कॅरी झाले का बघूया. लेग बाईट्स, धावा झाल्या 12, 12 रन्स. 15 मध्ये 46 धावांची गरज. रिक्वायर्ड 46 रन्स इन रिमेनिंग 15 डिलिव्हरीज. याच्यानंतर शेवटची मॅच टॉप 5 मध्ये जाण्यासाठी दोन्ही संघ सज्ज असतील. एकीकडे असेल खानाव टीम आणि त्यांच्या विरोधात याच्यातला विजेता संघ म्हणजे बेस्ट अगेन बेस्ट. हो हो यस पुन्हा एकदा जेमतेम. धावा झाल्या 13, 45 राहिले फक्त. एनिमीन 2 बॉल बाकी आहेत. दुसरं षटक ओमकार नाईक, पहिलं षटक आदित्य पाटील. काय भेदक मारा केला. धावा दिल्या फक्त एनिमीन 8 धावा. या षटकात 5 धावा, अजूनही 2 बॉल बाकी आहेत. ओमकार नाईक, आदित्य पाटील असा हा जबरदस्त तोफखाना फलंदाजांच्या उरामध्ये धडकी भरवणारा जबरदस्त तोफखाना. नाही नाही, आणि दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा. धावा झाल्या 14. हे अंपायर रेग्युलर आहेत का रे? नाही म्हणजे कोडबीड घातला म्हणजे रेग्युलर आहेत. अच्छा अच्छा, ऑफिशियल. याच्यापेक्षा चादरच घेऊन यायचे ना मग, म्हणजे सर्व सगळं सामान पण शेप सर्वांग झाकलं जाईल. हो 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 यस, हेलिकॉप्टर स्ट्रोक्स. पंधरा धावा झाल्यात, कारण बाजूला नदी आहे म्हणते, त्याच्यामुळे हा थंडीचा कडाका. पाताळगंगा, पलीकडं शिव मंदिर. अच्छा अच्छा, पुरातन अतिशय प्राचीन, अतिशय महाशिवरात्रीला असते. हो हो स्वाट बाबूशा पण आउट आहे. चला धावा झाल्या 15, 15 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. बॉलर जीत खोत, मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. अतिशय चांगली गोलंदाजी जीत खोत. आणि हा यस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. 6 रन.
येस 21 रन्स 21 रन. मध्ये 37 धावांची गरज. आणि हा यस पुन्हा एकदा येस दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. सवय ना मारा दिशाहीन मारा. 11 मध्ये 36. 1136. एकशे 34वा वाईट बॉल म्हणजे अवांतर या स्पर्धेमधील अतिशय जबरदस्त कॅल्क्युलेशन आणि अपडेट. संपूर्ण इत्यंभूत माहिती. स्कोअर किती झाला, कितवा वाईड असेल, नो बॉल किती आहेत, चौकार कितवा आहे, डॉट किती आहेत, याची इत्यंभूत माहिती देणारे आमचे वनमॅन मयूर पाटील फ्रॉम नारपोळीच्या. अच्छा 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 असोसिएशनमध्ये याच्या नारपोळीचेच आहेत. आणि हा येस पुन्हा एकदा स्लोअर वन. थोडासा वेग कमी केला, गती आणि मती याचा पुरेपूर वापर केला. जित खोत पहिलं षटक आदित्य पाटील, दुसरं ओमकार नाईक, त्याच्यानंतर जित खोत. 22 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. कृपया खानाव संघाने या प्लीज. खानाव संघ तुम्हाला विनंती असेल. शेवटची मॅच. बॉलिंग ग्रेट बॉलिंग. तेजस मात्रे समोरच्या आपण स्क्रीनवर बघत असता. 8 मध्ये 35 धावांची गरज आहे. अतिशय चांगला ही स्पर्धा, मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा अमर क्रीडा मंडळ कासव आयोजित. यस पुन्हा एकदा हलक्या जरा पुश केलाय. त्यांना माहिती आहे की स्कोर कदाचित दाबला गेलाय. बघूया थोडंसं वातावरणामध्ये नमी थंडावा आला, गारवा आला, त्याचा कदाचित गोलंदाजांना अशी पूरक. परंतु बामण डोंगरे काही परिणाम झाला नाही. त्याने मात्र एकदम यथेच्छ मनसोक्त फटकेबाजी केली. प्रतिस्पर्धी संघाला नामहरम करून ठेवलं. आणि हा येस क्लीन बॉल पाठीमागून मारली. अप्रतिम डिलिव्हरी, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. पित्तल उघड्यावर पडलं, दांडे गोल झाली, यष्ट्या उखडल्या गेल्या, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि पहिला फलंदाज. आणि नवीन बॅट्समन हर्षल. 6 मध्ये 34 धावांची गरज. 6 गेंदे 34 रन्स. गुलाब लावणे तर आंबा लाव. चला 3 बाद 24. 24 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि हा यस पुन्हा लॉप करणार. चेंडू पुन्हा हवेमध्ये असेल आणि हा चेंडू झालाय झेल बाद. बॅट्समन निखिल चव्हाण. शोवेस. येस 24 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. आणि हा अगेन दॅट शुड बी डॉट डिलिव्हरी. फार मोठ्या फरकाने जवळ अर्धा टप्पा देखील पार करता आला नाही. 24 दोन्ही 48. येस टार्गेट पाहिजे 58. हो 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 चांगली डिलिव्हरी. किती आहेत अजून बॉल. 3-34.
हा घ्या सगळा मागून पुढून मार आता सगळं मारून झाले काही फरक पडला नाही गुण आला नाही चला दोन्ही यास खईस का काहीतरी याला उतारा करा मिरच्या बिरच्या हा ना बॅटीला बॉल ठोको नाही याचे हळदीला गेल्यावर बरोबर कोपऱ्याला मेर मेर ना लावून लाईन मारी देते त्याला बॉलाची लाईन नाही समजत 24-5 योगेश वाघ फ्रॉम कर्जत चला खानावर सांगा कॅप्टन या प्लीज कुठे आले का या हा 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 बॅट्समन आऊट आहे का काय नाही ना जाऊ दे आऊट द्या ना तर नका फरक काय पडणार आहे का सांगा मला आता अच्छा बॉलरची विकेट बघूया यस मेडन ऑइल क्या बात आहे नाही नाही म्हणजे ओहो मेडन ओव्हर या स्पर्धेमधली प्रतियोगितेमधील 5वं मेडल म्हणजे निर्धाव षटकार सतीश पाटील पाहिजे होते 1000 रुपये त्यांनी दिले असते तुम्हाला बामण डोंगरी या आणि बामण डोंगरी त्यांच्या विरोधात सुपर 5 साठी ही जबरदस्त टक्कर चकमक आणि गुलवा नोट ते अलिबाग असा हा प्रवास बरोबरचा प्रवास खानाव ओम साई शुभम मालुसरे आणि हे प्रभाकर पाटील बिचारे नाराज झाल्या ते निघून गेले ते थांबलेत नाही अटल शेतू त्यांना आहे चला या